तुम्ही हा व्हिडिओ का पाहताय? तुम्हाला असं वाटतंय का की YouTubeने तुम्हाला हा व्हिडिओ सजेस्ट केलाय म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, की एक निव्वळ योगायोग म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय? तर असं नाहीये मित्र हो. जगात योगायोग असं काहीच नसतं. जगात फक्त तेच घडत असतं जे ईश्वराच्या इच्छेत असतं. हा व्हिडिओ तुमच्या समोर आलाय कारण साक्षात नियती आणि परमेश्वर तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. देव तुम्हाला हाक मारतोय आणि कदाचित तुमचं त्याकडे दुर्लक्ष होतंय. या व्हिडिओमधून ही 5 लक्षणे पहा आणि मग तुम्हाला समजेल की देव तुमच्याशी काहीतरी बोलू पाहतोय. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. लक्षण नंबर 1, अचानक मन लागेनासं झालंय. आता तुम्हाला कोणतीही पार्टी किंवा वायफळ गप्पा किंवा मौज मजेत रस उरलेला नाही. तुम्हाला आतून एक रिकामेपणा जाणवायला लागलेला आहे. हा रिकामेपणा पैशांनी किंवा कोणत्याच मौज मजेनी भरून निघणारा नाहीये. तुम्हाला अशा रिकामेपणामुळे असं वाटायला लागतं की हे माझ्यात डिप्रेशन निर्माण झाल्याचे संकेत तर नाहीयेत ना? तर असं नाहीये मित्र हो. हे डिप्रेशन नसून हे लक्षण आहे की तुमचा आत्मा आता सत्याच्या शोधात निघालेला आहे. देव तुम्हाला या भ्रमित असलेल्या भौतिक जगातून जागं करू पाहतोय. तुमच्यातली देवाला पाहण्याची ती दृष्टी जागृत झालेली आहे आणि त्याचंच हे खूप मोठं संकेत आहे. लक्षण नंबर 2, वारंवार मिळणारे संकेत. तुम्हाला जिथे कुठेही गेलं तिथे वारंवार काही ठराविक नंबर दिसतात का? जसं की 1111 किंवा 333, 444 किंवा एखादं पुस्तक, एखादं गाणं किंवा कुणाचं तरी बोलणं तुमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देऊन जातंय का? हे कोणत्याही योगायोगाने घडून येत नाहीये मित्र हो. तर तुम्हाला हे संकेत मिळणं म्हणजे हे ब्रह्मांड तुमच्याशी काहीतरी बोलत आहे. ही या ब्रह्मांडाची बोलण्याची भाषा आहे. देव तुम्हाला एक दिशा दाखवतोय. तुम्हाला फक्त त्याने दिलेली दिशा समजून घेण्याची दृष्टी जागृत करावी लागेल. प्रत्येक संकेतामागे एक अर्थ दडलेला आहे. तो अर्थ काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षण नंबर 3, जुनी नाती तुटतात. तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांपासून, काही नातेवाईकांपासून किंवा इतर जवळच्या लोकांपासून आता लांब जात आहात. कधी कुठे एकेकाळी जवळची वाटणारी नाती आता अनोळखी झालेली असतील किंवा काही लोकांचं वर्तन देखील बदललेलं असल्याने त्यांच्यापासून दुरावा ठेवणंच हे आता अनिवार्य झालंय. अशामध्ये जेव्हा आपण स्वतःला पाहू तेव्हा आपल्याला या एकटेपणाची भीती वाटायला लागते. पण इथेच तुम्हाला समजून घ्यायला हवं की देव तुम्हाला या गर्दीपासून वेगळं करतोय. तो असं करतोय कारण त्याला एकांतात तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. जेव्हा आपण गर्दीत असतो तेव्हा आपलं मन पूर्णपणे ढवळल्या जातं. आपण परमात्म्यापासून, आपल्या मनःशांतीपासून पूर्णपणे दूर निघून जायला लागतो. पण जेव्हा हा गर्दीचा गोंधळ थांबतो तेव्हाच आपल्याला आपल्या या देवाचा आवाज ऐकू यायला लागतो. त्यामुळेच या एकांताला तुमचा मित्र बनवा. लक्षण नंबर 4, स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न पडणे. मी कोण आहे? माझा जन्म कशासाठी झालाय? मी फक्त नोकरी आणि संसार करण्यासाठीच या जगात आलोय का? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतायत आणि आतल्या आतच तुम्ही या प्रश्नांनी छळल्या जाताय का? तुम्हाला अशा प्रकारची प्रश्ने पडत असतील तर यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्हाला अशी प्रश्ने पडणं म्हणजे तुम्ही आता जागृत झालेले आहात याचं हे लक्षण आहे. तुम्हीच विचार करा, कोणत्याही झोपलेल्या व्यक्तीला कोणता प्रश्न पडत नसतो. त्यामुळेच देव तुम्हाला खऱ्या जीवन कार्याबद्दल आता जागरूक करण्यासाठी, त्याची आठवण करून देण्यासाठीच तुम्हाला अशा प्रकारे स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न पाडतोय. त्यांना लक्षात घ्या. लक्षण नंबर 5, संकटांची मालिका. कधी काहीतरी चोरीलाच जाणं किंवा कुठेतरी संकटात सापडणं, सगळं काही मनाविरुद्ध होणं, आयुष्यात एका मागून एक दुःख येणे.
अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील तर घाबरू नका. असं जेव्हा आपल्यासोबत घडायला लागतं तेव्हा साहजिकच आपल्याला असं वाटायला लागतं की देवाचं माझ्याकडे लक्षच नाही. पण देवाचं पूर्ण लक्ष तुमच्याकडे असतं. तो तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या वाटेला अशी संकटे आणून टाकत असतो. सोनं शुद्ध करण्यासाठी त्याला आगीतून जावंच लागतं. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातली संकटे तुम्हाला मोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येत असतात. देव तुम्हाला एका मोठ्या जबाबदारीसाठी तयार करतोय, त्यावर विश्वास असू द्या. तर मित्र हो, या देवाच्या हाकेकडे दुर्लक्ष करू नका. देव तुम्हाला जवळ बोलवतोय, त्यामुळे घाबरू नका. फक्त तुमचा हात पुढे करा आणि स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. तुमचं पूर्ण आयुष्य आता बदलणार आहे आणि तेच बदललेलं आयुष्य खूप सुंदर असणार आहे. तुम्हाला यातलं कोणतं लक्षण जाणवतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर या देवाच्या परीक्षेसाठी तयार असाल तर तुमच्या त्या देवाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्र हो.